बेल म्हणजे काय? बेल, पॅरोल आणि फरलॉ. बेल म्हणजे काय? जामिनावर सोडणे. बेलेबल ऑफेन्स असेल तर बेलवर सोडलं जातं ॲज अ राईट. त्या गुन्हेगाराला तो राईट असतो, कारण गंभीर स्वरूपाचा तो गुन्हा असल्यामुळे त्याला बेलवर सोडण्यात येतं. परंतु जर सिरियस ऑफेन्स असेल की गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल तर याच्यामध्ये नॉन बेलेबल ऑफेन्स असल्यामुळे काही शर्तीवरच किंवा सोडतही नाहीत त्याच्यामध्ये. परंतु जर आर्ग्युमेंट व्यवस्थित केलं आणि त्यांनी खात्री दिली वकिलांनी तर त्याला नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये सुद्धा बेल मिळू शकतो. आता पॅरोल म्हणजे काय? पॅरोल म्हणजे एखाद्याला काही कारणास्तव घरी सोडलं जातं शिक्षा भोगत असताना. म्हणजे एखादा गुन्हेगार जर शिक्षा लागून जर जेलमध्ये असेल पण त्याच्या घरी समजा लग्न, डेथ किंवा काही आजारपणं असतील तर अशा सिच्युएशनमध्ये त्याला काही कालावधीसाठी बाहेर सोडलं जातं आणि ही जितके दिवस तो घरी जाईल तेवढे दिवस शिक्षा त्याला परत नंतर भोगावी लागते. 10 दिवस गेला तर 10 दिवस त्याला भोगावी लागते. आता फरलॉ म्हणजे काय? तर फरलॉ म्हणजे खूप मोठी शिक्षा असेल किंवा लाँग टर्मची त्याला शिक्षा झालेली आहे तर एवढे दिवस ती व्यक्ती आणि त्याचं जेलमधलं जर वागणूक चांगली असेल तर मग त्याला त्या कुटुंबापासून तो इतके दिवस 7 वर्षाची जेल आहे तर 7 वर्ष तो भेटणारच नाही. असं न होण्यासाठी किंवा त्याचं कुटुंबातले वातावरण त्याचं संबंध चांगले राहावे, समाजाशी त्याचे संबंध चांगले राहावेत या कारणासाठी त्याला काही टेम्पररी कालावधीसाठी बाहेर सोडलं जातं. फरलॉमध्ये जेवढे दिवसासाठी त्याला घरी पाठवलं जातं की त्याचे सामाजिक आणि कुटुंबातले संबंध चांगले राहावे म्हणून, तर तेवढ्या कालावधीसाठी त्याची ती शिक्षा त्या शिक्षेतच इन्क्लूड असते. त्याला वेगळी शिक्षा भोगावी लागत नाही. हा मुख्य फरक काय आहे? पॅरोलमध्ये जेवढे दिवस तो बाहेर राहील तेवढी शिक्षा त्याला नंतर परत भोगावी लागेल आणि फरलॉमध्ये जी शिक्षा त्याला दिलेली आहे त्याच्यातच तो बाहेर जरी गेला तरी ती त्याच्यातच इन्क्लूड असल्यामुळं आहे तेवढीच शिक्षा त्याला भोगावी लागते. हा मुख्य फरक आहे.